आता ते पुढं सांगेल मी, शेवटी येते तिने काय भाग्य आहे महाराज, शिवपुराण ऐकलं म्हणून तिला शिव आणि पार्वतीच्या सान्निध्यात जागा मिळाली. अहो पार्वतीने तिचा हातामध्ये घेतला. कुणाचा? त्या चिंचोलीचा. कथा पुढे आपल्याला. म्हणजे त्याला कोणती मुक्ती मिळतं? त्याला मुक्ती म्हणतात सामिप्य मुक्ती, समीपता, सलोकता, समीपता. आणि मग मला सांगा, पार्वतीनं तिचा हात धरला, ती काही कमी आहे का पुण्यशाली? एखाद्या आमदारानं खासदारानं आमच्या पाठीवर हात ठेवला तो बाबा असं भुगतोय. आमदाराचा खासदाराचा हात पडला पाठीवर तर इतकं तुला गर्व होतो, पण त्या भगवान शंकराची अगर कृपा हो जाए तो मुक्ती मिलेगी. सारोप्य हरी आला हाता मग कैसी त्यांची सरली रधार. जमिनीवर पडलेलं पाणी समुद्रात जात, ते समुद्रातलं पाणी पुन्हा वापस येत, यथा गच्छति सागरम, पुन्हा वापस येत नाही. तसा एकदा जीव मुक्त झाला की त्याला पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म नाहीये त्याला. म्हणून परत एकदा सांगतो, जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला सलोकता, सालोक्य मुक्ती मिळते. शिव पार्वतीचा सान्निध्य तेव्हाच मिळतं, त्याला सामिप्य नावाची म्हणजे समीपता. आणि सगळे शत्रू हातबरोबर होतात, बुद्धी वश होते. त्यालाच म्हणतात स्वरूपता, सायुज्यता आणि सर्वज्ञता प्राप्त होते, त्याला सायुज्य मुक्ती मिळतात. किती मुक्ती आहेत मग? 4. आणि पुन्हा शास्त्रामध्ये 4 सांगितलेल्या. कोणत्या? सकाम मुक्ती, निष्काम मुक्ती, क्रममुक्ती आणि सद्योन्मुक्ती, अशा 8 मुक्ती आहेत. 8. आणि तुकोबा वर्णन करतात, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, तुका म्हणे परिनेली नोवरी, आता दिवस 4, आता दिवस 4 खेळी मिळी. ह्यासाठी गेला ह्यासाठी केला होता शेवटचा दिसा कोण भाव, ह्यासाठी केला होता, ह्यासाठी केला होता. तुका म्हणे मुक्ती किंवा परिनेले नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी, याच्यासाठी केला होता. म्हणून या मंडपामध्ये आल्यानंतर 8 मुक्त्यापैकी एक तरी मुक्ती दादांच्या सान्निध्यामध्ये. 8 दिवस जर तुम्ही पारायण केलं, 8 दिवस जर तुम्ही कथा श्रवण केली, कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, सेवा केली, झाडू जरी मारला, सेवा आहे. एक तरी मुक्ती मिळते. आणि मुक्ती जर नाही मिळाली तर मुक्ती तर नक्कीच मिळणार. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा